संपूर्ण जगावर कोरोनाचे भयंकर संकट ओढावले आहे। अशातच लॉकडाऊनमुळे सर्व शेतकरी बांधवांसमवेत जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून शिक्षण देण्यासाठी खासगी कोचिंग क्लास मोबाईल सक्तीचे करीत आहे। त्याकरिता युवा सेनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले। लॉकडाऊनमुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती समोर आली आहे। तेल्हारा तालुक्यातील प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे संचालक विद्यार्थ्यांना मोबाईल सक्तीचे करीत असून त्यामुळे पालकांना अशा आर्थिक अडचणीत सुद्धा मोबाईल घेऊन देणे परवडणारे नाही। ऑनलाईन शिक्षण पद्धती ही फक्त पर्याय असून त्याची सक्ती करणे बंधनकारक नाही, परंतु तेल्हारा शहरातील काही कोचिंग क्लासेस कडून विद्यार्थ्यांना मोबाईल सक्तीचे करण्यात असल्याची बाब काही पालकांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असता युवा सेना पदाधिकारी यांनी गट शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन त्वरित मोबाईल सक्तीचे करणाऱ्या कोचिंग क्लासच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व शिक्षण संस्था बंद आहेत। शासनाने एक पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती समोर आणली, परंतु सर्वीकडे एक चित्र एक वेगळ्या स्वरूपात निर्माण झालेलं आहे। तेल्हारा तालुक्यातील जेवढे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत त्याचे सर्व संचालक विद्यार्थ्यांनी पालकांना मोबाईल सक्तीचं करत आहे। खरं तर ऑनलाईन शिक्षण पद्धती पर्याय आहे। याच्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेटीस धरून खरं तर लॉकडाऊनमुळे सर्वजण आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असताना 15-20 हजार रुपये मोबाईल आणायचा कुठून? ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, तेल्हारा।